तुमच्याही घरात कारल्याची भाजी केली की दुसरी भाजी बनवावी लागते का? मग ही रेसिपी नक्की बघा. सुरुवातीला कारली स्वच्छ धुवून अशा प्रकारे मधोमध कापून त्यातील सर्व बिया आणि पांढरा गर काढून टाका. आता या भाजीची खरी चव वाढवणारं मसालेदार सारण तयार करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट, किसलेलं खोबरं, लाल तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, खेचलेला लसूण, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सगळं छान एकजीव करून घ्या. तयार झालेले हे सारण प्रत्येक कारल्यामध्ये अगदी घट्ट दाबून भरा, म्हणजे शिजताना मसाल्याची चव प्रत्येक घासात मस्त मुरेल. आता कढईत 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यात जिरे घालून फोडणी द्या आणि भरलेली कारली अलगद तेलात सोडा. मंद आचेवर कारली हलक्या हाताने परतून त्यात उरलेलं सारणही घाला आणि सगळं एकत्र केल्यानंतर भिजवून ठेवलेलं चिंचेचं पाणी घाला, ज्यामुळे कारल्याचा कडवटपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. आता झाकण ठेवून कारली मऊ होईपर्यंत शिजू द्या. त्यानंतर झाकण काढून हलक्या हाताने एकत्र करा आणि गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून आणखी थोडा वेळ शिजवा. बस, तयार आहे सुक्या कारल्याची भाजी, ज्यामध्ये कारल्याचा कडवटपणा अजिबात जाणवत नाही आणि जी इतकी चविष्ट लागते की कारला आवडत नाही असं म्हणणारे सुद्धा बोटं चाटत पुन्हा मागतील.